जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 118. गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावताहे. पुढी घातली जागला जीवदानी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम विधी कारणे जाहला मत्स्यवेगी धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जना रक्षणा कारणे नीच योनी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला मनोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळवी शाळ सन्निध कोणी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम कृपाभाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनू चक्रपाणी. विजा कारणे भार्गवू चापपाणी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम अहल्ये सती लागी आरण्यपंथे पुढावा पुढे देव बंदितया ते. बळे सोडिता घाव घाली निशानी नपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे. कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम अनाथादिना कारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता शीनली वेदवाणी नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम जना कारणे देव लीलावतारी बहुता परियादरे वेशधारी. तयाने नती ते जन पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. श्रीराम जगी धन्य तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी उडाली. श्रीराम मना वासना वासुदेवी वसोदे मना कामना काम संगीन सोदे. मना कल्पना वाऊगी तेन कीजे मना सज्जनी वस्ती कीजे. श्रीराम गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती गुरुजनाची. प्रति नायिकेचा पती नष्ट आहे मनोनी मनातीत होऊ निराहे. श्रीराम
मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनी जल्पविकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. श्रीराम भजाया जनी पाहता राम एकू. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9वा, समास 3रा, निसंदेह निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. काहीच नाही असो न हे केवी घडे. श्रीराम सकळ करुणा करता, सकळ भोगुणा भोगता. सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी. श्रीराम तथापि तुम्ही म्हणता योगी भोगुणा भोगता. स्वर्ग नरक ही आता येण्याची न्याये. श्रीराम जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परितो भोगुणा भोगता योगी. यात नाही तया लागी येण्याची पाडे. श्रीराम कुठून नाही कुटीला, रडोनी नाही रडला. कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर. श्रीराम जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला. यातना नसोन पावला नाना परी. श्रीराम ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडराण. आता याचे समाधान केले पाहिजे. श्रीराम वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे. परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हा सगळे. श्रीराम ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा. संपदे विण जो दिवसा तो निरार्थक. श्रीराम नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्य आपदा. भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने. श्रीराम योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. महाचतुर तो चतुरे ओळखावा. श्रीराम अनुभवी अनुभवी या सकळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे. विदेहाचा देहभाव गळे, विदेही देखता. श्रीराम बद्धा सारिका सिद्ध आणि सिद्धा सारिका बद्ध. एक भाविलो तो अबद्ध, म्हणावाच न लगे. श्रीराम झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी. परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी. श्रीराम तैसा अज्ञान पट्टित आणि ज्ञानी जीवनमुक्त. दोघे समान मानिल तो युक्त, कैसा म्हणावा. श्रीराम आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही येत. येथे श्रोती सावचित्त, क्षण एक व्हावे. श्रीराम जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला. जो अनन्यपणे उरला, नाहीच काही. श्रीराम तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे. तोची होता म्हणावे, न लगे काही. श्रीराम देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना. ब्रह्म आहे निवडेना, काही केल्या. श्रीराम दिसतो तरी देहदारी, परी काहीच नाही अंतरी. तयास पाहता वरी वरी, कळेल कैसा. श्रीराम कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर. जयास धुंडिता विकार, निर्विकारोती. श्रीराम तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ. अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही. श्रीराम ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज. पूर्ण ब्रह्मवेद बीज, देहाकारे कळेना. श्रीराम देहभाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे. तयास शोधिता नसे जन्म मरण. श्रीराम जयास जन्म मरण व्हावे, ते तो नवेची स्वभावे. नाही सके आणावे, कोठून कैचे. श्रीराम निर्गुणास जन्म कल्पिला, अथवा निर्गुण उडविला. तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. श्रीराम माध्याणी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेला आपणाचवरी. दुसऱ्यास चिंतिता अंतरी, आपणास घडे. श्रीराम समर्थरायाचे महिमान, जाणता होते समाधान. परंतु हुंको लागले स्वान, तरी ते स्वानची आहे. श्रीराम ज्ञानी तो सत्यस्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप. भावा सारिका पळद्रूप, देव तैसा. श्रीराम देव निराकार निर्गुण, लोकभाविती पाषाण. पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल कैसा. श्रीराम देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला. परंतु बहुविध झाला, हे तो घडेना. श्रीराम तैसा साधू आत्मज्ञानी, बोधे पूर्ण समाधानी. विवेके आत्मनिवेदनी, आत्मरूपी. श्रीराम जळवण काष्ठाचा आकार, अग्नी दिसे काष्ठाकार. परी काष्ट होईल हा विचार, बोलोच नये. श्रीराम कर्पुरासे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे. तयास जन्मविता कैसे, कर्दळी उदरी. श्रीराम बीज भाजले उगवेना,
वस्त्र जळाले उकलेना, भोग निवडिता निवडेना, गंगेमध्ये श्रीराम. भोग गंगे मागे दिसे, गंगा एक देसी असे, साधू काही जन भासे, आणि आत्मा सर्वगत श्रीराम. सुवर्ण नवे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमूढ, तयास हे उमजेची ना श्रीराम. अंधास काहीच न दिसे, तरी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळ कसे, सन्नपाती श्रीराम. जो स्वप्नामध्ये भ्याला, तो स्वप्न भय बोसनाला, ते भय जाग त्याला, केवी लागे श्रीराम. मुळी सर्पाकार देखिली, एक भयाला एके ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली, सारिखीच कैसी श्रीराम. हाती धरिता हिडसेना, हे एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना, तयासीच बाधी श्रीराम. विंचू सर्प डसला, तेने तोची जा कळला, तयाचेनी लोक झाला, कासावीस कैसा श्रीराम. आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण, चुकेची ना श्रीराम. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेनपणे हिमपुटी होती, जन्ममृत्ये श्रीराम. तेची कथानुसंधान, पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान, म्हणे वक्ता श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्संदेह निरूपणनाम समास तिसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक वोंगळ, काय निमित्य श्रीराम. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगिती, किती एकांची उत्तम स्थिती, कित्येक अधमोद्धम श्रीराम. ऐसे काय निमित्त झाले, हेमज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, एदर्थी संदेह नाही श्रीराम. जो जो जेथे उपजला, तो ते व्यवसायी मजला, तयास लोक म्हणती भला, कार्य करता श्रीराम. जाणता तो कार्य करी, नेनता काहीच न करी, जाणता तो पोट भरी, नेनता भीक मागे श्रीराम. हे तो प्रगटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविण करंटावसे, विद्या तो भाग्यवंत श्रीराम. आपुली विद्या नसकसी, तरी काय भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती श्रीराम. वडिला आहे करंटा, आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा, म्हणोनिया श्रीराम. विद्या नाही बुद्धी नाही, विवेक नाही साक्षेप नाही, कुशलता नाही व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा श्रीराम. इतुकेही जेथे वसे, तेथे वैभवास उणे दिसे, वैभव सांडिता अपैसे, पाठी लागे श्रीराम. वडील समर्थ धाकुटा विकारी, ऐकायाची कैसी परी, वडिला ऐसा व्यापन करी, म्हणोनिया श्रीराम. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे भाव, तोला सारिका हाव भाव, लोक करीती श्रीराम. विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैचा असे, करंटपणे ओखटा दिसे, गोंगळ आणि विकारी श्रीराम. पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ, गुण नसता जिने व्यर्थ, प्राणी मात्राचे श्रीराम. गुण नाही गौरव नाही, सामर्थ्य नाही महत्व नाही, कुशलता नाही तर्क नाही, प्राणी मात्रासी श्रीराम. या कारणे उत्तम गुण, त्याची भाग्याचे लक्षण, लक्षणे विन अवलक्षण, सहजची झाले श्रीराम. जनामध्ये जो जाणता, त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता, महत्व पावे श्रीराम. प्रपंच अथवा परमार्थ, जाणता तोची समर्थ, नेणता जाणीजे व्यर्थ, निष्कारण श्रीराम. नेनता विंचू सर्पडसे, नेनता जीव घात असे, नेनता कार्य नासे, कोणी एक श्रीराम. नेनता प्राणी सिंतरे, नेनपणे तरे भरे, नेनपणे ठके विसरे, पदार्थ काही श्रीराम. नेनता वैरी चिंकिती, नेनता पायी पडती, नेनता संहारती घडती, जीवनास श्रीराम. आपुले स्वहित न कळे जना, तेने भोगिती यातना, ज्ञान नेनता अज्ञाना, अधोगती श्रीराम. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावा भाव, जाटिल्यासाठी होते वाव, जन्ममरण श्रीराम. कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी,
ऐसे जाणता प्राणियासी सुटिका घडे श्रीराम. जाणिजे देव निर्गुण जाणिजे मी तो कोण, जाणिजे अनन्य लक्षण म्हणिजे मुक्त श्रीराम. जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य बोलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे श्रीराम. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही श्रीराम. माया ब्रह्म ओळखावे आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म श्रीराम. जाणता समर्थाचे अंतर प्रसंगे वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेनेची पावे श्रीराम. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्वमान्य, काहीच नेनता अमान्य सर्वत्र करीती श्रीराम. पदार्थ ते कोण भूतभावी नेनते झडपोण प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी जाणते जाणती श्रीराम. जाणत्या सकळे वर्म नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म जाणता कळे श्रीराम. नेणत्यास हेमयातना जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त श्रीराम. नेनता काही राजकारण अपमान करून घेती प्राण, नेनता कठीण वर्तमान समजतास होय श्रीराम. म्हणून या नेनणे खोटे नेनते प्राणी ते करंटे, जाणता विवरता तुटे जन्म मरण श्रीराम. म्हणून लक्ष करू नये जाणणे हाची उपाय, जाणता सापडे सोये परलोकाची श्रीराम. जाणणे सकळास प्रमाण मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खोण जाणता कळे श्रीराम. एक जाणणे करुण परते कोण सोडी प्राणी याते, कोणी एक कार्य जेते जाटिल्या विण कळे श्रीराम. जाणजे म्हणजे स्मरण जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोहींमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती श्रीराम. जाणते लोक ते शहाणे नेणते वेडे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे कळो आले श्रीराम. ते जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतू रहित झाले समाधान श्रीराम. श्रोते म्हणती हे प्रमाण झाले परम समाधान, परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे श्रीराम. ब्रह्मांडी तेची पिंडी असे बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना, प्रचित पाहता नाना मते भांबावती श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय बुडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, कुणे इष्टधारिष्ट त्याचे सुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुझी कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुझे मुख्य दैवत. तया वीण मुचा परमार्थ, सिद्धितेन पवे सर्वथा. साह्यामासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण. तया सोडून आम्ही जन, कोणा प्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास. ओसळोणी पडो हे आकाश, आनिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. सदा मासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, हरी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं तातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायण निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जागले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापवाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.